मनाला गावातनं झाडवर लागलं होतं फिरायला. गावातनं झाडवर लागलं होतं मात्र आता फिरायला. फिरून बाबा विचार केला मनाला तिन्ही सांज वेळेला आलं होतं बाबा निघून त्या वेळेला हुलगुजी जगदाळ्याच्या वडला मध्यानीच्या वेळा दोघा देवानी काय लागलाय प्रकार घडायला. काय लागलं होतं दोन जेव्हा मात्र आता करायला. अरे बाबा त्या हुलगुजी जगदाळ्याच्या वाड्यामध्ये जसं गेलं घराचं जसं वासतीने काढलं जसं मोठ्याला वासतीने घेतलं आणि देवानं जसं जाळ केला दोघं जण द्यावं लागलं होतं शेकत बसायला त्या वेळेला. पेंड्याला जाळाला दोघ जण जावं लागलं होतं मात्र आता शेकायला. जसं बाबा लागलं होतं शेकत बसायला विचार केला मनाला लागलं होतं गावाचं गाव बघायला. जसं रामाची रात्र करवून गेली सकाळच्या 12 दिन उगवायच्या टायमाला. दिनमान उगवायच्या टायमाला काय लागलं होतं मात्र आता होयाला. बोलायला यो लागेला सांगायला यो लागेला बोलायला यो लागेला सांगायला यो लागेला. अरे डोके लागली बोलायला. अरे तुमच्या दादार घराला तुमच्या दादार घराला कोण तरी आलया वास लागल्यात जाळायला. बोलायला अरे एका दादार मेकाला एका दादा मेकाला. जसर बाबा विचार केला मनाला आणि भिवाबाई लागलं उतरे बाबा गावात जसं आम्हाला जसं देव जसं जा शेकत बसत्याला नेत्रानं पाहिलं. गाव लागलं होतं बघायला एवढ्यात मात्र त्या वेळेला. रामाची रात्र करमून गेली सकाळच्या 12ला उठलं त्या गुरुराच्या मुलासनी लागलं होतं गावाचं गाव लागलंय बोलायला. अरे बाबा तुमच्या घरामध्ये कोणतरी आले आणि कोणतरी लागले जा करून शेकत बसायला. आता त्या वेळेला कुणीतरी वास लागलंय जाळाला आणि शेकाय लागले मात्र त्या वेळेला. असं म्हटल्यावर जसं लागलंय आम्हाला बोलायला थोरला बंधूला आला नानग्या बळीला बोलायला. ए दादा ही गैर घे तू जा घर वाड्याला मी कोण आहे बघतो आमच्या जाऊन वाड्याला. त्या वेळेला असा लागला होता मात्र आता बोलायला. आणि बोलाया हाला लागेला व सांगाया हाला लागेला बळीला हाला निघून व निघून या चालला. भिवा महाजा दादाने रे भिवा महाजा दादाने निघून या चालला रे आपल्या या वाड्याला. वाड्याला हाया जाऊन रे वाड्याला हाया जाऊन वासात हे न उचलेला रे वासात हे न उचलेला. दोघ दहा दन गोसावी रे दोघ दादा गोसावी. गोसावी उभी जावती रे गोसावी उभी जावर उठून उभा राहिले रे उठून उभा राहिले. जर बाबा विचार
भिवा निघून आला आपल्या घरवाड्याला. घरवाड्याला निघून आला आणि लागला होता पिटू त्याला वास बघायला त्या जाग्याला. शेकट्यानं गोसावी पी दोघांनी पाहिला आणि मोडका वास त्यानं हाताला धरला या. वास हाताला धरला आणि त्यांच्या अंगावरती चालला मात्र त्या जाग्याला. अंगावर जसं मारणार तसं दोघं गोसावी रुपी द्याव जसं उठून उभा राहिलं आणि काय लागल्यात बोलायला. काय लागलं होतं मात्र आता बोलायला. जसं रे बाबा लागलं होतं भाई जसं भिवा दादाला बोलायला आणि काय लागलं रे बाबा सांगायला. असं लागलं काय मात्र आता बोलायला. आणि बोलायला लाव बघा लागलं सांगायला लाव बघा लागलं. तुमचं बाबा काही रे काही बघा झालं या मुठ्या याचं नव्हतं झालं या. कोणी काही बघा केलं या. द्यावं लागलं बघा बोलायला. अरे भिवा माझ्यावर बघा दादाला. फार पूर्वी कालाला 50 वर्षाच्या बघा मागवं कोण आलत बघा निघून. शापा आम्हाला दिला या शापा आम्हाला दिला या. उच्चच नवत आमचं झालं या. उच्चच नवत आमचं झालं या. जसं बाबा विचार केला मनाला आणि देव लागलं होतं बोलायला भिवा लागला होता देवासनी सांगायला. काय लागला होता मात्र आता सांगायला. फार पूर्वी काळाला 40-50 वर्षाच्या माग कोणतरी देव आला आणि आम्हाला उशाप दिला त्यावेळेला. शाप देऊन आम्हाला गेल्यात मात्र त्या जाग्याला. आमचं लय उच्चाचं नव्हतं झालं काय करायचं देवा मोरल्या बाजूला. असं लागलं होतं मात्र आता बोलायला. हे बाळानो सांगतो ऐकून या तू असं जायचं घरवाड्याला वाल्या उदम्याच्या जागेला. त्याच्याली जसं एक कॉर्बर भाकरी घ्यायची पाण्याचा गेला जसं अंमलीचा मोगातून संगतीला घ्यायचा. आता बोला गायाला याला. लागेला सांगा गायाला याला गेला. बोला गायाला याला गेला. सांगा गायाला याला गेला. विचार केला या मनाला एकाला पांघरून घ्यायचं एकाला पांघरून घ्यायचं ते घर गवाड्याला यायचं. देवानीच बघा सांगून देव गेलं बघा निघून. कैलास बघा या गादीला वर कैलास बघा या गादीला. कैलास बघा या गादीला वर कैलास बघा या गादीला. एवढ्या दादा या वेळात एवढ्या दादा या टायमात एवढ्या दादा या वेळात रामाची रात्र करमून. जसं रे बाबा देवाने जसं सांगितलं तू वाल्या उठण्याची जसं भाकरी आणायची आणि ह्या जाग्याला यायचं आणि पांघरून घ्यायचं. आता इथं यायचं पांघरून घ्यायचं आणि तुम्ही इथं यायचं असं लागलं होतं मात्र आता सांगायला. देवानी सांगायचं आमचं जसं तिथं करायचं जसं वात लावायची रे बाबा जसं हळदी कुंकवाचा मान तिथं द्यायचा. तेव्हा आमचं होतं तसं येऊन दे म्हणायचं आणि माग तसं मोर आपलं झालंच पाहिजे म्हणायचं. म्हणून रे बाबा लागलं होतं सांगायला. देवांचं बोलणं ऐकून घेतलं देव परत माघारी निघून गेलं. देव निघून गेले कैलास गादीला एवढ्यात मात्र त्या वेळेला. रामाची रात्र करमून गेली. सकाळच्या पाऱ्याला जसं वाल्या उठम्याची गुरं राखली जसं तिने सजवेला दिलेली भाकरी तिने संगतीला घेतली. दिलेली भाकरी संगतीला घेतली. एकानं हातरून कामरून संगतीला घेतला आणि निघून मात्र त्या जाग्याला. निघून आलं होतं मध्यानीच्या वेळेला आपल्या पडक्या घराला जसं येसेल तेलाचा दिवा लावला उद कापूर जसं लावलं रे बाबा. हळदी कुंकवाचा मान दिला जसं रे बाबा काय लागला आणलेल्या जसं भाकरीचा लागलाय निवड दाखवायला
दिला मात्र त्या जाग्याला. जसं कोड आलं होतं पडायला आणि विचार केला मनाला रामाची रात्र करमून गेली दोघं तिथं निद्रासन झालं त्या वेळेला. दोघं जण निद्रासन झाले आणि सकाळच्या मात्राचा पाऱ्याला. मी बोल हा गायाला लागेला व लागेला व सांगा याला लागेला व. बरी नव देवांचं बोलणं ऐकून काढून काढून आले भेगा निघून भाकरी संगत घेऊन देवानी सांगितल्या प्रमाणव प्रमाणव रात्र लागल करमायला जर बाबा देवानी सांगितल्याप्रमाणे सर्व दोघा भावानी केलं आमचं होतं तसं येऊन दे म्हटलं. रामाची रात्र करमून गेली आणि सकाळच्या पारला होतं तसं दोघा भावांचं झालं होतं रे बाबा त्या वेळेला. होतं तसं लागलं होतं हुयाला गायींचा गोटा लागला होता मात्र त्या भरायला. जसं त्या दोघं जण मुलं आली होती गावात फिरायला आणि असली दोन म्हातारी काही लागली होती त्यांनाच मी बोलायला. काय लागली होती मात्र आता बोलायला. बोलायला बघाया लागेल सांगायला